लंडनमध्ये फरार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळचं आणखी एक कांड समोर आलंय. निलेश घायवळने 5-10 नाही तर तब्बल 150 राऊंड फायर केले होते. 150 गोळ्या झाडल्या होत्या. कशासाठी? तर बैल पोळ्याच्या दिवशी गावात सेलिब्रेशन म्हणून आणि गावात दहशत निर्माण करायची म्हणून. त्यामुळे याच सगळ्या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुणे पोलीस ऍक्टिव्ह झालेले आहेत. पुणे पोलीस निलेश घायवळला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करणार आहेत. आज या प्रकरणामध्ये अनेक मोठमोठे अपडेट समोर आलेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये अजय सरोदे नावाच्या एका आरोपीला पुणे पोलिसांनी 29 तारखेला अटक केलेली होती आणि त्याच्याच सगळ्या चौकशीतून आता ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि या सगळ्यावर पुणे पोलिसांनी आणखी गुन्हे दाखल करत निलेश घायवळच्या पूर्णपणे मुसके आवळण्याचा फुल प्रूफ प्लॅन जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आज या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ फरार आहे. तो अजूनही फरारच आहे. निलेश घायवळ बरोबर त्याचा भाऊ सचिन घायवळ सुद्धा फरार आहे. त्याचबरोबर त्याच्या टोळीतील आणखी अनेक असे सदस्य होते जे फरार होते. मात्र हळूहळू करून पुणे पोलीस एकेका आरोपीपर्यंत पोहोचतात आणि त्यांना अटक करतानाही पाहायला मिळतात. नुकतंच 29 तारखेला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवरून गाणगापूर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणून अजय सरोदे नावाच्या एका आरोपीला अटक केलेली होती. त्याच्याबरोबर आणखी एक फरार आरोपी सुद्धा होता. मात्र या सगळ्या अटकेच्या नंतर पुणे पोलिसांनी याच अजय सरोदेच्या घरी हाऊस जे आपण म्हणतो त्याला हाऊस सर्च ज्याला म्हणतात किंवा रेड ज्याला म्हणतात तशा पद्धतीची घरझडती वगैरे केली आणि याच घरझडतीमधून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या. अनेक धक्कादायक खरं तर गोष्टी समोर आल्या असं आपण म्हणू शकतो. कारण याच अजय सरोदेचं हाऊस सर्च जेव्हा झालं तेव्हा घरझडतीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस पोलिसांना तब्बल 400 बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. यापैकी 200 ज्या आहेत त्या पुंगळ्या होत्या आणि इतर 200 जी होती ती जिवंत काडतुसं होती. मग ही जिवंत काडतुसं नेमकी कुठून आणली? या ज्या 200 पुंगळ्या सापडल्या या नेमक्या कुणी चालवलेल्या आहेत? हे सगळं जेव्हा पोलीस तपास करत होते त्यावेळी याच अजय सरोदेने दिलेला जो काही कबुलीनामा आहे किंवा जबाब आहे या जबाबामधून अनेक महत्वाचे मुद्दे आता पुणे पोलिसांच्या हाती लागलेत. त्यानुसार हा जो अजय सरोदे आहे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आधी सुद्धा 2-3 अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असं असताना अजय सरोदेचं लोणावळ्यामध्ये एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊस वरती तो फायरिंगची प्रॅक्टिस करायचा. त्यामुळे यापैकी बऱ्याचशा गोळ्या ज्या आहेत त्या त्यांनी स्वतः चालवलेल्या आहेत. हवेत चालवलेल्या आहेत अनेकदा आणि फायरिंगची प्रॅक्टिस त्याने त्या ठिकाणी केली. अर्थातच प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तो या सगळ्या गोळ्या पुन्हा ज्या पुंगळ्या असतात, शेल ज्या असतात, बुलेट शेल त्या सुद्धा स्वतःकडे ठेवून घ्यायचा. त्यामुळे खरं तर हा सगळा मुद्देमाल आता या हाऊस सर्च मधून सापडलेला पाहायला मिळतोय. मात्र हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही. तर जेव्हा जेव्हा हा अजय सरोदे फायरिंगची प्रॅक्टिस करायचा बऱ्याच वेळा त्याच्याबरोबर निलेश घायवळ स्वतः सुद्धा असायचा. त्याचबरोबर निलेश घायवळचं जे सोनगाव आहे, सोनेगाव आहे अहिल्यानगर मधलं, कर्जत जामखेड मध्ये जे गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फायरिंगची प्रॅक्टिस अजय सरोदेने केल्याची माहिती सुद्धा समोर आली आणि अर्थात त्यावेळेस त्याच्याबरोबर निलेश घायवळ स्वतः सुद्धा असायचा. त्यानंतर जवळपास 150 बंदुकीच्या गोळ्या ज्या आहेत, काडतुसं जी आहेत ती याच अजय सरोदेनी स्वतः निलेश घायवळला दिलेली होती आणि निलेश घायवळनी बैलपोळ्याच्या दिवशी मागच्या वर्षीचा जो बैलपोळा झाला त्या दिवशी स्वतःच्या गावामध्ये शेतामध्ये 150 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आलेली आहे. हे सगळे 150 राऊंड नेमके फायर कशासाठी केले होते? तर अर्थातच बैलपोळ्याचा सण साजरा करायचा होता. आता सण साजरा करण्याचा हा नेमका कोणती पद्धत आहे ही कदाचित ही कुठली तरी वेगळी पद्धत असेल, आपल्याला माहित नसेल कदाचित. त्यामुळे त्याने तशा पद्धतीने हे सेलिब्रेशन केलं. दुसरीकडे गावामध्ये सुद्धा दहशत निर्माण करायची होती किंवा आपलं जे काही ऑलरेडी असणारी दहशत आहे ती टिकवून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं केल्याचं आता तपासातून समोर येत आहे. त्यामुळे निलेश घायवळवर आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत काडतुसं जवळ बाळगणं, फायर आर्म जवळ बाळगणं, या सगळ्यात अर्थात एक पिस्टल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली. ज्यावेळी पोलीस आणखी या सगळ्याचा तपास करत होते त्यावेळी असं दिसलं की अजय सरोदे जो आहे त्याच्याकडे असलेलं पिस्टल हे परवानाधारक आहे. म्हणजे 2024 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्याला बंदुकीचा परवाना सुद्धा मिळालेला होता. अर्थात सराईत गुन्हेगार आहे, निलेश घायवळचा नंबरकारी आहे, असं सगळं असताना त्याला हा परवाना नेमका कसा मिळाला याचाही शोध घेतला गेला. त्यावेळी असं जाणवलं की निलेश घायवळच्या या नंबरकार्याने
डोकं लावलेलं होतं कशा पद्धतीने, तर त्याने सुद्धा म्हणजे अगदी निलेश घायवळ जर पाहायला मिळालं, निलेश घायवळने चुकीचा ॲड्रेस दिला आणि पासपोर्ट मिळवला. तशाच पद्धतीने या अजय सरोदेने चुकीचा ॲड्रेस दिला आणि परवाना मिळवला. त्याने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधला एक ॲड्रेस दिला होता, पत्ता दिलता आणि त्याच पत्त्यावरती त्याला हा जो परवाना आहे तो मिळाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे तेव्हा त्याला परवाना देताना नेमके कोणते पोलीस अधिकारी होते, कुणी-कुणी या सगळ्याचं इन्स्पेक्शन केलं होतं किंवा त्यासाठी जे काही पोलिसांचं क्लिअरन्स लेटर लागतं, इतर जी काही पडताळणी होते, चारित्र्य पडताळणी होते, हे सगळं नेमकं कोणत्या पोलिसांनी केलं होतं, ते सुद्धा सगळं आता शोधलं जाणार आहे. या सगळ्या तपासातून अनेक महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येऊ शकते. दुसरीकडे हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा निलेश घायवळला भारतात आणणार कधी? हा प्रश्न सर्वसामान्यांकडून पोलिसांना विचारला जात होता. त्यावर आज पोलिसांनी असं सांगितलंय की निलेश घायवळ विरोधात ऑलरेडी इंटरपोलशी चर्चा झालेली आहे. त्याचा पासपोर्ट सुद्धा रद्द करून झालेला आहे. दुसरीकडे ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा त्याच्याकडून त्याच्यासाठी जारी करण्यात आली आहे. मात्र आता पोलीस जे आहेत ते रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहेत. त्यामुळे निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न आणखी लवकर होतील आणि तो लवकरात लवकर भारतात येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे आजपासून आपण म्हणू शकतो की ही प्रक्रिया लवकरात लवकर पुणे पोलीस करताना पाहायला मिळणार आहेत. निलेश घायवळला लवकरात लवकर भारतात आणून त्याला बेड्या ठोकण्यासाठी आणि मग न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे आता पुणे पोलीस नेमका कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे निलेश घायवळच्या या नंबर कार्याला इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं घेण्यासाठी पैसा नेमका कोणी पुरवला हा सुद्धा महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण या ज्या बंदुकीच्या गोळ्या असतात या काही अशाच मिळत नाहीत किंवा इतक्या कमी किमतीत नसतात. हजारो रुपये याची किंमत असते. संपूर्ण हा मुद्देमाल जर बघितला तर लाखोंचा मुद्देमाल आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने जिवंत काडतुसं नेमकी मिळवली कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्यात निर्माण होतोय. दुसरीकडे पुण्यातली जी एक अॅम्युनेशन फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमधून सुद्धा ही जी जिवंत काडतुसं आहेत ती घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे नेमकं तिथून इतक्या मोठ्या संख्येने जिवंत काडतुसं मिळाली कशी काय, कुणी घेतली होती, कुणाच्या नावावरती हे सगळं झालेलं होतं, या सगळ्याचा सुद्धा आता शोध घेतला जाणार आहे. आणि दुसरीकडे अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारांना इतक्या मोठ्या संख्येने जर जिवंत काडतुसं मिळत असतील तर का गुन्हेगारी वाढणार नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता पुणे पोलिसांना काम करावं लागणार आहे. लवकरात लवकर सगळा तपास पूर्ण करून निलेश घायवळला पटकन भारतात आणून त्याला अटक करावी लागणार आहे. यासाठी आता पुणे पोलीस नेमके कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न करतात आणि निलेश घायवळला पकडण्यात कधी यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.